साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। फॉर्च्युनर गाडी थेट 50 फूट खोल कालव्यात पडून झालेल्या अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख जागीच ठार झाले आहेत, तर इतर 3 जण जखमी झाले आहेत। 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरांच्या टीमने इतरांच्या मदतीने हे मदतकार्य केले। अंबिका अण्णा देशमुख वय 3 वर्षे, जान्हवी अण्णा देशमुख वय 10 वर्षे, अण्णा देशमुख वय 35 वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे। जखमींना शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। हे सर्वजण मोडणीहून पंढरपूरकडे निघाले होते। कुर्डुवाडी ते पंढरपूरकडे रोडवर निघालेली फॉर्च्युनर गाडी आष्टीजवळील रोडवर असलेल्या उजनी डावा कालवा या 50 फूट खोल कालव्यात गाडी पडली। त्यावेळेस पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी त्या ठिकाणी लगेच थांबून 108 ॲम्ब्युलन्सला बोलावून घेतले। कालव्याची उंची खोल असल्यामुळे 108 रुग्णवाहिकामधील कर्मचाऱ्यांना खाली उतरता येत नव्हते आणि उतरायला रस्ताही नव्हता। तेव्हा दोरीच्या सहाय्याने कॅनलमध्ये उतरण्यात आले। ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला शिफ्ट करण्यासाठी जे ट्रान्सफर सीट असते त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रकमधील दोरी घेतली आणि त्यांना चारही बाजूला बांधून ते सीट खाली सोडण्यात आले। सर्वांनी मिळून मयत व जखमींना बाहेर काढले। त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली होती। ती पाण्यात बराच वेळ राहिल्याने त्यांचा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला। जखमींना शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।